5 इंचाच्या बाहीवरती सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू असणारी सुंदर अशी बाहीची डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे। तुम्हाला जर अशी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज ही डिझाईन बनवू शकता। एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हे बघा, बाही डिझाईन बनवण्यासाठी मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला अस्तरची बाही व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला अस्तरच्या बाहीवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर हे बघा, आडव्या साईडने मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला उभ्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला असा कर्व देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा शेप देऊन घेतल्यानंतर हा शेप कट करून घ्यायचा आहे। शेप कट करून घेतल्यानंतर शेप आपला या पद्धतीने दिसणार आहे। आलं लक्षात? आता आपण बाही तयार करून घेऊया। बाही तयार करण्यासाठी मेन ब्लाउज पीसची बाही सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे आणि जसं आपण शेप दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, टिप मारत असताना अगदी एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला हे टिप मारायची आहे। मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही। पाव इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया। एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला संपूर्ण शेपला या पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत। तर हे बघा, कट देऊन घेतलेले आहेत। आता आपण अस्तर पलटी करून घेऊया। व्यवस्थित आपलं अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। अस्तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे। आता वरून टिप मारून घेऊया। वरून टिप मारत असताना अस्तर अजिबात वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टिप मारायची आहे। तर हे बघा, वरून टिप मारून घेतलेली आहे। आता अस्तर जोडून घेऊया। अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपण बाही तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला बाहीवरती डिझाईन बनवायची आहे। आता ही बाही आपण साईडला ठेवून घेऊया। तर हे बघा, इथे मी वेगवेगळ्या मापाचे 4 चौकोन कट करून घेतलेले आहेत। हे 4ही चौकोन एकाच कलरचे आहेत, फक्त कलर फिरता असल्यामुळे तुम्हाला ते कलर वेगवेगळे दिसतायत। ओके, आता ह्या चौकोनाचे आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहेत। तर हे बघा, सर्वात मोठा जो चौकोन आहे तो मी 6x6चा घेतलेला आहे। आता आपल्याला त्रिकोण तयार करून कडेने टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून टिप मारून घ्यायची आहे। आता सेम याच पद्धतीने राहिलेल्या चौकोनाचे आपल्याला त्रिकोण तयार करून टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, दुसरा जो चौकोन आहे तो मी 5x5चा घेतलेला आहे। प्रत्येक चौकोनामध्ये मी 1-1 इंचाचा फरक ठेवलेला आहे। आलं लक्षात? पहिला चौकोन मी 6x6चा घेतला होता, दुसरा चौकोन मी 5x5चा घेतला, त्यानंतर तिसरा चौकोन मी 4x4चा घेतलेला आहे आणि चौथा चौकोन मी 3x3चा घेतलेला आहे। आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला प्रत्येक चौकोनामध्ये 1-1 इंचाचा फरक ठेवायचा आहे आणि त्रिकोण तयार करून टिप मारून घ्यायची आहे।
तर हे बघा चारही त्रिकोण तयार करून मी टीप मारून घेतलेली आहे। टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड वगैरे असेल किंवा दोरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत। तर हे बघा वेगवेगळ्या मापाचे 4 त्रिकोण आपण इथे तयार करून घेतलेले आहेत। आता हे तयार केलेले त्रिकोण आपल्याला एकावरती एक ठेवून अरेंज करून घ्यायचे आहेत। आता हे अरेंज केलेले त्रिकोण आपल्याला बाहीवरती सेट करायचे आहेत। तर हे बघा बाही ओपन करून आपल्याला बाहीच्या बरोबर मधोमध आपल्याला हे त्रिकोण ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा या पद्धतीने मधोमध आपल्याला त्रिकोण सेट करायचे आहेत आणि बरोबर त्रिकोणाच्या मध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर हे बघा मधोमध टीप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला वरच्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे। वरच्या साईडने टीप मारत असताना त्रिकोण फोल्ड होणार नाहीत याची काळजी घेत टीप मारायची आहे। वरच्या साईडला टीप मारून घेतल्यानंतर हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया। तर हे बघा त्रिकोण आपण छान सेट करून टीप मारून घेतलेली आहे। आता खालच्या साईडने मी सुंदर अशी लेस लावून घेणार आहे। इथे मी रेड कलरची लेस घेतलेली आहे कारण साडीचा कलर रेड आहे त्यामुळे इथे मी कॉन्ट्रास्ट कलर वापरणार आहे। त्यामुळे बाही अजून छान उठून दिसेल। तुम्ही कोणत्याही कलरची लेस घ्या, फक्त लेस लावत असताना ज्या कलरची तुम्ही लेस लावत आहात त्याच कलरचा तुम्हाला धागा यूज करायचा आहे। ओके। तर हे बघा लेसवरती डबल टिप मारून छान अशी लेस लावून घेतलेली आहे। आता हे त्रिकोणावरती मणी लावून घेऊया। तर हे बघा मणी लावून झालेले आहेत आणि तुम्ही बाहीची डिझाइन बघू शकता, खूप सुंदर तयार झालेली आहे। तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट कलरची लेस वापरल्यामुळे बाहीला अजूनच सुंदर लुक आलेला आहे। तुम्हाला देखील अशी सुंदर बाहीची डिझाइन बनवायची असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही बनवू शकता। तुम्हाला आजची ही डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।